गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर सोमवारी मासुंदा तलावात देवीचं विसर्जन करण्यात आलं. कोपरेतील श्री धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या या चैत्र नवरात्र उत्सवातील देवीचं विसर्जन ढोल ताशाच्या गजरात श्री अंबे मातेचा जयघोष करत भव्य शोभायात्रा काढून करण्यात आलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. यावेळेला मोठा जनसमुदाय आणि विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती होती. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं गेलं. 9 दिवस करण्यात आलं होतं. दररोज हजारो भाविकांना अल्पोपहारासह अन्नदान करण्यात आलं. सोमवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात पूजा अर्चा केल्यानंतर देवीची महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. याप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे, पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर तसंच भक्तगण उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब देवीचा रथ ओढला. ढोलताशांच्या गजरात विविध कलाकृती साकारणाऱ्या पथकांसोबत श्री अंबे मातेचा गजर करत कोपरेतील भाजी मार्केट, बाराबंगला इथून नौपाडा राममारुती रोड मार्गे मिरवणूक मार्गस्थ झाली. तिथून मध्यरात्रीनंतर तलावपळी येथील मासुंदा तलावात देवीची आरती करून विधिवत विसर्जन करण्यात आलं. तलावाला 3 प्रदक्षिणा घालून विसर्जन सोहळा पार पडला. यावेळेला भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.